भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता। त्यांचे हे वक्तव्य चर्चेत असतानाच आता एकनाथ शिंदेंविषयी काँग्रेसच्या हुसेन दलवाईंनी मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते असा दावा हुसेन दलवाईंनी केलाय। एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याचा दावाही दलवाईंनी केलाय। बिल्कुल सही बात है। ऐसा है कि वो उनका सब हो गया था, वो आने का तय सब हो गया था। लास्ट में सोनिया जी को मिलने के लिए जा रहे थे, तब अहमद पटेल साहब का फोन आया कि आप पहले रिजाइन करो फिर आ जाइए, चुनाव करके आ जाइए। इसलिए वो आ नहीं पाए। मेरे ख्याल से कांग्रेस ने उस वक्त गलती की। पृथ्वीराज चौहान साहब का कहना बिल्कुल बराबर है। यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी। एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया। बघा, एकनाथ शिंदे यांनी बरेच चाचपणी केली वेगळ्या मार्गाने। जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं। आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिली, म्हणजे भाजपात गेले। त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातले असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती। आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा। ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती। पण आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत, अमित शहाच्या पक्षात गेलेले आहेत। हुसेन दलवाई म्हणतात की एकनाथ शिंदे 2014ला काँग्रेसमध्ये जाणार। हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही। त्यांना पण आता प्रकाश जोतात्राची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल। पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की भेट झाल्या होत्या। पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भामध्ये काल मी साहेबांशी बोलून शिवसेनेचं अधिकृत मत असं सांगितलं की मुंडे साहेब हे महायुतीचे नेते होते। आता एखादी व्यक्ती हयात नसताना त्याच्याबद्दल अशा पद्धतीचे रिमार्क पास करणं म्हणजे आपण किती अधोगतीला जातोय हे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवणं, आणि त्याच पद्धतीचं कामकाज काँग्रेसचं होतं।